सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल मीडिया, प्रिंट मीडिया सगळ्यांनी मिळून आम्ही आज पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यासाठी इथं आलो होतो। कडू मॅडमना हे निवेदन देण्यात आलेलं आहे। आमचे ते 2 पत्रकार आहेत, तुषार तपासे आणि ओंकार कदम यांच्या विरोधात काही सामाजिक संघटनेच्या एका कार्यकर्त्यांना आंदोलन चालू केलेलं आहे। वैयक्तिक जीवनामध्ये आमच्या पत्रकारांनी काय करावं याच्या विरोधात जर कोण आंदोलन करत असेल तर याचा पहिल्यांदा मी निषेध करतो, कारण आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये आम्ही व्यवसाय कसे चालवायचे किंवा कुठले व्यवसाय करायचे, आम्ही काय बेकायदेशीर कोणते व्यवसाय करत नाही, पण जे काही व्यवसाय करतो त्या व्यवसायाला जर आम्हाला चालना द्यायची असेल तर आम्ही जे करत असेल या व्यवसायाविरोधात जर आमच्या जर कोण उठला असेल तर त्याला सातारचे पत्रकार सडन तीव्र निषेध करून त्याचा जाहीर धिक्कार करतील आणि यापुढं अशा पद्धतीनं आमच्या जे काही पत्रकारांच्या विरोधात कोण आंदोलन चुकीचं करत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही, त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल। आमच्या तुषार तपासे आणि ओंकार कदम यांच्या विरोधात ज्या संघटनेच्या एका कार्यकर्त्यांना आंदोलन चालू केलेलं आहे, त्यांचे जे काय उत्खनन केलेल्याचा जो काय आरोप केला जातोय तो जो काही प्रकार आहे तो सगळा निकाली लागलेला प्रकार आहे, तो त्याचे पुरावे देखील आहेत। असं असताना देखील त्याचा खोटा पुरावा घेऊन किंवा त्याच्यातला जुना जो काय रेकॉर्ड घेऊन त्याच्या विरोधात हे आंदोलन केलं जात आहे। हे ठरवून आंदोलन बदनामीचं आहे असं एक पत्रकारांचा आरोप आहे आणि या पद्धतीनं जर पत्रकारांची कोण बदनामी करत असेल तर मात्र हे चुकीचं आहे। आणि तुषार तपासे आणि ओंकार कदम हे ज्या समूहामध्ये काम करतात त्या समूहाचा ह्याच्यामध्ये कोणताही संबंध नाही। वैयक्तिक जीवनामध्ये काम करत असताना त्यांनी एक व्यवसाय उभा राहावा किंवा पत्रकारितेला जोडधंदा असावा म्हणून त्यांचा हा जो काही व्यवसाय आहे ते वाढवत आहेत आणि अशा विरोधात जर कोण विरोधात उभं राहत असेल हा कायदेशीर व्यवसाय ते करतायत, त्यांनी याचे सगळे पुरावे किंवा त्याचे जे काय नियमावली आहे किंवा जे परमिशन घेणं आहे ते घेतलेलं आहे, त्यांच्यावर जर कारवाई केली असेल तर त्याचा पुरावा त्यांनी दाखवावा, पुरावा असेल तर त्यांच्या विरोधात त्यांनी ते आंदोलन करावं, पण ते आंदोलन करताना त्याच्याकडे सखोल पुरावा आहे का हे देखील बघितलं जावं। कारण आता तहसील कार्यालयाच्या माध्यमातून जी चौकशी केली सर्व पत्रकारांनी त्याच्यामध्ये हा पूर्णतः निकाली निघालेला विषय आहे। त्यांना याच्यामध्ये जे काही तहसीलदारांचं म्हणणं आहे ते मांडलं गेलेलं आहे, मात्र असं असताना देखील ह्या 2 पत्रकारांची बेकायदेशीररित्या बदनामी सुरू आहे आणि ही बदनामी यापुढं आम्ही साताऱ्यातील पत्रकार खपवून घेणार नाही आणि जर असं कोण करत असेल तर त्याला सातारचे पत्रकार जशाच तसं उत्तर देतील। न्यायालयाच्या समोर बेकायदेशीर आंदोलन चाललेलं आहे, जी गोष्ट निकाली लागलेली आहे त्या दाखलाचं आंदोलन चालू आहे। मुळात हे आंदोलन वैयक्तिक द्वेषापोटी आंदोलन चालू आहे आणि संदीप जाधव त्या आंदोलनकर्त्याचं नाव आहे। मुळात जी गोष्ट निकाली लागलेली आहे त्याच गोष्टीचा पंचनामा किंवा काहीतरी कागद घ्यायचा आणि आंदोलन करायचं ह्याला काहीच अर्थ नाही आणि एखाद्या पत्रकाराला किंवा एखाद्या दैनिकाला त्या नावाखाली म्हणजे विनाकारण बदनाम करायचं ही चुकीची गोष्ट आहे आणि ह्याच्या संदर्भातच आज जिल्हाधिकारी कार्यालयात एस पी ऑफिसमध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि ह्याच्या पुढं असलं कोणतंही कृत्य पत्रकारांच्या विरोधात खपवून घेतलं जाणार नाही आणि ह्याच्या मागं जी तक्रार दिलेली आणि जे आंदोलन चालू आहे ह्याच्या मागं नक्की बोलवता धनी कोण आहे याची सुद्धा चौकशी व्हावी, त्याच्यासाठी आत्ताच तक्रार सुद्धा दिली जाणार आहे।